कापसाच्या विविध जाती व त्यांचे वैशिष्ट्य. सगळ्यात पहिले आपण बूस्टर BGCS 2001 म्हणजे छावा या वाणाबद्दल पाहूया. आता या वाणाबद्दल म्हणजे 2-4 ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगू इच्छितो. मागच्या वर्षी आपण बूस्टरचं कापूस बियाणं 25D51 नंबरनं आणलं होतं आणि त्याच्यामध्ये अजून सुधारणा करून आपण हे छावा वाण जे आहे हे यावर्षी आणलंय. अनेक वर्षाच्या संशोधनानंतर हे वाण आपण बाजारात देतो आहे. हे वाण आजपर्यंत जे काही वाणांचं आपण जे काय ट्रायल घेतला त्यात सर्वोत्तम ठरलेलं वाण आहे. याचं नाव आपण छावा दिलंय. नंबर आपलं BGCS 2001 हा नंबर आहे आणि बूस्टरचा लोगो सुद्धा त्याच्यावर आहे. एक कंपनी आहे ती सुद्धा छावा नावानं बियाणं विकायचा प्रयत्न करते, पण आपण लक्षात ठेवा लोगो बूस्टरचा आणि 2001 नंबर हे छावा जे आहेत हे आपल्याला बियाणं बूस्टरचं आहे याची खात्री करून घ्या. आता या वाणाचं वैशिष्ट्य काय आहे म्हणजे बघा, आपण 2014 पासनं कापसावर संशोधन करतो. तसं जर पाहिलं तर 2-4 वर्ष आधीच आपल्याला कापसाचं वाण आणता आलं असतं, पण आपल्याला बहुगुणी सर्वगुण संपन्न वाणाची गरज होती की जसं ज्याच्यामध्ये झाडाची संख्याही वाढली पाहिजे, एकरी झाडाची संख्या जास्त बसली पाहिजे, नैसर्गिक गळ कमी असली पाहिजे म्हणजे प्रति फांदी जास्तीत जास्त बोंड लागतील, बोंडाचं वजनसुद्धा जास्त असलं पाहिजे, 5 पाकळ्याचं बोंड असलं पाहिजे, हे सुद्धा कॅरेक्टर असलं पाहिजे, रस शोषण करणाऱ्या किडीला कमी बळी पडणारं पाहिजे. तर हे सगळे वैशिष्ट्य या वाणामध्ये आपल्याला दिसून मिळतात. तर या वाणाचे वैशिष्ट्य काय आहे? मोठे वजनदार, वेचणे सोपे आणि 5 पाकळ्याचे बोंड. सगळ्यात महत्त्वाचं बोंडाचं वजन. तर बोंड मोठं आहे, वजनदार आहे, 5 पाकळ्याचं आहे, वेचणीला सोपं आहे, मोठा आणि वजनदार असल्यामुळं प्रति बोंडाचं वजन जास्त आहे. प्रति फांदी जास्त बोंड व नैसर्गिक गळ कमी, त्यामुळं अधिक उत्पादन. प्रति फांदी जास्त बोंड कशामुळे राहतात? जर गळ कमी झाली, नैसर्गिक गळ जर कमी झाली तर आपोआप एका फांदीवर 5-5, 7-7 बोंड लागू शकतात. तर या वाणामध्ये नैसर्गिक गळ कमी आहे म्हणजे प्रति झाड प्रति फांदी जास्त म्हणजे प्रति झाड बोंडाची संख्या जास्त, बोंडाचं वजन जास्त. त्यानंतर मध्यम कालावधी कोरडो आणि बागायती दोन्हीसही उपयुक्त आहे. हे लवकर ते लवकर मध्यम येणारं वाण आहे, त्यामुळं कोरडोमध्ये तुम्ही लावू शकता, बागायतीतही लावू शकता. मध्यम कालावधीचं वाण आहे. उभाट मोकळं झाड, त्यामुळं झाडांची संख्या जास्त. उभाट आणि मोकळं झाड आहे त्यामुळं झाडाची संख्या तुम्ही दाट लागवड केली, अतिघन लागवड, दादा लाड लागवड, विषम अंतर पद्धतीमध्ये या सगळ्या पद्धतीमध्ये हे वाण उत्कृष्ट सूट होतं. जास्तीत जास्त झाडाची संख्या याची बसते, त्यामुळं उत्पादन क्षमता याच्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एकरी झाडाची संख्या, प्रति झाड बोंडाची संख्या आणि प्रति बोंड वजन, ह्या 3 गोष्टी याच्यामध्ये आहेत. सोबतच रस शोषक करणाऱ्या किडीला सहनशील वाण आहे. तर मी हे बियाणं बाजारात आता उपलब्ध झालं आहे. काही ठिकाणी येईल, अजून जर आलं नसेल तर 2-3 दिवसामध्ये अजून उपलब्ध होऊन जाईल. 4 दिवसाच्या आत सगळीकडे बियाणं मिळून जाईल. तर हे मिळालं तर नक्की घ्या. मी असं म्हणेल की समजा तुम्हाला अनुभवही नसेल आणि त्याची पाहिलं नाही किंवा काही अनुभवही नाही, तुम्ही 2-2 पॅकेट लावून पहा, 2 लावा, 4 लावा, तुमचं जे क्षेत्र आहे त्यात काही पाकिटं याचे लावून पहा. हे नक्कीच तुम्हाला सर्वोत्तम वाण ठरेल अशी मला खात्री आहे. फार मोठी क्वांटिटी आपण दिली नाही. सुरुवातीला आपल्याला कमीच प्रोडक्शन आल्यामुळं कमी क्वांटिटी दिली आहे, पण जे काय आहे हे अतिउत्तम वाण आहे. हे तुम्ही याचा उपयोग नक्की करा. आता याच्या व्यतिरिक्त मी काही म्हणत नाही की माझंच चांगलं आहे किंवा बूस्टरचंच चांगलं आहे बाकी सगळे खराब आहे, असं नाही. जे चांगले वाणं आहेत इतर बाजारात, कारण शेकडो कंपन्या आहेत कापूस उत्पादक, या कंपन्यांचे वाणंसुद्धा चांगले आहेत, तर त्या वाणांचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. मी याच्याबद्दल खात्री देतो, 100% याच्या गुणवत्तेबद्दल, याच्या उत्पादनाबद्दल मी खात्री देतो. बाकीच्यांबद्दल खात्री देत नाही, पण ते बाजारात नामांकित कंपन्या ज्या आहेत किंवा त्यांचे चांगले वाणं जे म्हणतात शेतकरी, त्याच्याबद्दल माहिती देतो. ते जर तुम्हाला ते लावायचे असेल तर ते सुद्धा लावू शकता, पण याचा काही ना काहीतरी नक्कीच वापर आपण करून पहा. आता नुजिवडू सीड्सचं सिरी आर्मिता आद्या विजेता हे लवकर येणारे, नवनीत, बन्नी, मल्लिका हे मध्यम कालावधीचे, बन्नीपासून बन्नी मल्लिका, भक्ती राजा, बलवान आशा हे मध्यम कालावधीचे. अजित सीड्समध्ये ACH5 हे लवकर येणारं वाण आहे आणि अतिघन लागवडीसाठी सुद्धा हे उत्तम वाण आहे. अकोला, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यातल्या खारपान पट्ट्यामध्ये याच्यासाठी खूप चांगला ॲक्सेप्टन्स आहे. 199 आहे, 155 हे
बऱ्याच काळ लिडिंग राहिलेलं वाण आहे. 1155 हे मध्यम कालावधीचं आणि SH 105 हे सुद्धा मध्यम कालावधीचं वाण आहे. याच्यापैकी कुठलंही वाण तुम्ही निवडू शकता. अंकुर सीड्समध्ये 3028, कीर्ती, शाकेत आणि 3106 हे लवकर येणारे आहे. जय, हरीश आणि 888 मध्यम कालावधीचे वाण आहे. मैकोमध्ये जंगी लवकर येतं, हाय स्पीड लवकर येतं. 7351 गोल्ड नवीन त्यांनी 7351 मध्ये सुधारणा करून 7351 गोल्ड आणलंय, ते मध्यम आहे. धनदेव मध्यम आहे. बाहुबली मध्यम कालावधीची वाण आहेत. राशी सीड्समध्ये अमेक्स, याच्यामध्ये तर भरपूर वाण आहेत. अमेक्स 779, स्विफ्ट, कीर्ती आणि RCH 929 हे लवकर येणारे वाण आहेत. राशी निओ 659 आणि मॅजिक 659 तर उशिरा येणार आहे, याची शिफारस मी यावर्षी तरी नाही करणार, पण निओ किंवा मॅजिक हे मध्यम कालावधीचे आहे. कावेरी सीड्समध्ये KCH 144 लवकर येणारं वाण आहे. KCH 36 लवकर येणार आहे. मनीमेकर, जादू, ATM हे मध्यम कालावधीचे आणि काही काळ या वाणांनी महाराष्ट्र गाजवलेला असे वाण आहेत. जादू गोल्ड नवीन मध्यम कालावधीचं आहे. बंपर मध्यम कालावधीचं आहे. KCH 111 हे सुद्धा, याच्यामध्ये कावेरीमध्ये सुद्धा भरपूर कापसाचे वाणं आपल्याला ऑप्शन मिळू शकतात. त्यानंतर प्रभास सीड्समध्ये 205, 888, सुपर कॉट, RX 125, 2171 एवढे वाणं आहेत. नाथ सीड्समध्ये NBC 10 हे लवकर येणार आहे. राणा 900 लवकर येणार आहे. जम्बो 303 आणि संकेत तर उशिरा येणार आहे. जम्बो 303 मध्यम कालावधीचं वाण आहे. त्यानंतर US ॲग्रीचं 7067 हे अतिघन लागवडीसाठी फार चांगलं वाण आहे, लवकर येणारं वाण आहे. 4715 मध्यम आणि 4708 हे मध्यम कालावधीचं आहे. तुलसी सीड्सचं कबड्डी लवकर येतं, धडस लवकर येतं. रेम्बो आणि पंगा हे मध्यम कालावधीचं. प्रवर्धन सीड्सचं 737 मध्यम कालावधीचं. X सुद्धा मध्यम कालावधीचं वाण आहे. यापैकी कुठलंही वाण तुम्ही घेऊ शकता. मी काही फार आग्रही नाही की बुवा हेच घ्या, बुस्टर छावा किंवा 2001 जे आहे आपलं हेच घ्या असं माझं म्हणणं नाही, पण हे वैशिष्ट्यपूर्ण चांगल्या गुणवत्तेचं बियाणं तुम्हाला मिळेल. जर तुम्ही याचं म्हणजे बाकीचे लावत असाल तर हे सुद्धा काही लावून पहा आणि याच्याबद्दल गुणवत्तेबद्दल खात्री मी तुमची घेतो. नक्कीच तुम्ही बुस्टर छावा नाही लावलं तर तुम्हाला नक्की पश्चाताप होऊ शकतो, एवढं चांगलं वाण आहे. आता हे बाकीच्या वाणांबद्दल मी सांगितलं, हे आमच्या माहितीप्रमाणे वैशिष्ट्य आणि कालावधी दिला आहे. त्यांच्या कंपनीचा प्रतिनिधी किंवा कंपनीला विचारून खात्री करून तुम्ही त्याची लागवड करू शकता. जमिनीचा प्रकार, पावसाचे प्रमाण व सिंचन व्यवस्था यानुसार कालावधी कमी जास्त होऊ शकतो. उत्पादन वाढीसाठी या महत्त्वाच्या बाबी असतात. त्यापैकी एक म्हणजे जातीची निवड. मी तुम्हाला सांगितलं जातीची निवड म्हणजे उत्पादन वाढीसाठी ज्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत, लागवड पद्धत आहे, खत व्यवस्थापन आहे, तण नियंत्रण आहे, कीड व रोग नियंत्रण आहे, या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर अशा ज्या महत्त्वाच्या गोष्टी उत्पादनासाठी त्यातली एक म्हणजे जातीची निवड. फक्त चांगली जात निवडली म्हणजे आपल्याला उत्पादन नक्कीच खूप चांगलं येईल असं नाही. तर चांगल्या जातीच्या निवडीसोबत बाकी सगळे व्यवस्थापन सुद्धा आपलं चांगलं झालं तर आपल्याला नक्कीच उत्पादन वाढतं. त्यासाठी चांगल्या वाणाची निवड करणं हे एक आपलं आद्य कर्तव्य आहे. चांगलं वाण निवडणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळे वाणाची निवड ही चांगली करा. भूलथापांना बळी पडू नका, कन्फ्यूज होऊ नका. इतरांवर कोणावर किती विश्वास ठेवायचा ते तुम्ही तुमचं ठरवा. कोण रिलायबल आहे म्हणजे विश्वासार्ह कोण व्यक्ती आहे त्याच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा ते आपण ठरवायचं आणि वाणांची निवड करायची. 1 किंवा 2 किंवा फार फार तर जास्तच पाकिट लावायचे असतील तर 3 वाणापेक्षा, सारखे वैशिष्ट्य असलेल्या 3 वाणापेक्षा जास्त वाणं लावू नका. ज्याच्यामध्ये काही दुकानदारांना खूप जास्त मार्जिन आहे ते पुश करायचा प्रयत्न करतील तुम्हाला. अनोळखी, एकदमच त्या कंपनीचं नाव माहीत नाही, त्या वाहनाचं नाव माहीत नाही, ते शक्यतोवर घेऊ नका. असे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात यावर्षी होण्याचा अंदाज दिसतोय. त्यामुळं हे सगळे BG2. आता कापसामध्ये RR किंवा चोरबिटी किंवा आपण काय म्हणू त्याला BG4, 5 वगैरे जे तुम्ही म्हणताय, तर ते बियाणाचा व्यवसाय याच्यासोबत पॅरलल होतोय. तर हे जे RR बीटी आहे किंवा चोर बीटी आहे याचं जे मी कालच आमचं गुजरातमध्ये एक मित्र आहे त्यांच्यासोबत बोलणं झालं तर त्यांनी म्हटलं की 50 लाख पॅकेट RRचे F2 म्हणजे तुमच्या F1 जे आपण लावतो त्याची जी सरकी गलाई करून जी विकतात त्याला F2 म्हणतात. म्हणजे शेतातल्या कापसातली सरकी काढून विकणे आणि ते तुम्ही 1000, 1200, 1500 रुपयाला घेता. 50 लाख पॅकेट त्याचे महाराष्ट्रात आलेले आहे यावर्षी.
त्यामुळे शक्यतोवर RRचं तुम्ही वापर करू नका. चांगल्या तणनाशकाचा वापर जर योग्य वेळी केला तर तुम्हाला RR लावण्याची गरज पडत नाही. त्यामुळे शक्यतोवर RRची लागवड करू नका. यावर्षी तसंही पाऊस कमी सांगतात, त्यामुळं तुमची आंतरमशागत होऊ शकते. एखादा फवारा हेकचा किंवा पायरिथॉयॅबॅक सोडियमचा जर तुम्ही दिला तणनाशकाचा तर निंदनही करायची तुमची गरज पडणार नाही. त्यामुळे शक्यतोवर कारण तुम्हाला वाली कोणीच नसतं, खराब निघालं आणि 50% जास्त जर F2 आला असेल तर निश्चितच ते उत्पादन देणार नाही. त्यामुळं RRपासून वेगळे राहा. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला प्रकर्षानं जाणवली ती यवतमाळ जिल्ह्यामध्ये, की यवतमाळ जिल्ह्यातले बरेच शेतकरी तेलंगणामध्ये जातात आणि तिथून बियाणं खरेदी करतात. का तर मी विचारलं 2-4 शेतकऱ्याला, नाही साहेब तिथलं पहिल्या धारेचं असतं म्हणे, पहिली धार पहिलं प्रोडक्शन वगैरे असं काही नसतं. जे बियाणं महाराष्ट्रात येतं तेच तेलंगणात जातं. पण काही लोकांनी त्याचा व्यवसायसुद्धा केला आहे. म्हणजे एक जण गाडी घेऊन जातो, अजून 10-12 जणांचं बियाणं आणतो, त्याच्यात 50-100 रुपये कमिशन त्याला मिळतं. अशासुद्धा गोष्टी होतात. जे काही महाराष्ट्रात बियाणं आहे तेच तेलंगणामध्ये, तेच मध्य प्रदेशमध्ये, तेच गुजरातमध्ये असं बियाणं कुठल्या राज्याचं चांगलं आहे म्हणून तेच लावायचं हे सुद्धा चुकीचं आहे. काही यवतमाळची मंडई, यवतमाळ जिल्ह्यातली मंडई आजूबाजूला म्हणजे तेलंगणामध्ये आदिलाबाद वगैरे जातात, तर हे चुकीचं आहे. आपल्या इथे तेच बियाणं मिळतं. उलट आपल्या इथल्या दुकानदाराकडून घेतलं, उद्या काही अडचण जर आली तर आपण त्याला जाब विचारू शकतो. त्यामुळं स्थानिक दुकानदार किंवा आपल्या तालुक्याचा दुकानदार जो आहे त्याच्याकडनं बियाणे खरेदी करा. बियाणं खरेदी केल्यानंतर त्याची पावती जपून ठेवा, त्याच्यावर लॉट नंबर व्यवस्थित आहे का ते पाहून ठेवा आणि त्याची पावतीसुद्धा जपून ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी आपण बियाणं खरेदी करताना केल्या पाहिजे. बियाणं हे पहिली म्हणजे आपण यशाची पहिली पायरी ज्याला म्हणतो, की उत्पादन वाढीसाठी जे यशाची पहिली पायरी आहे ती बियाण्याची निवड. त्यामुळे त्यात कन्फ्यूज होऊ नका. अत्यंत विचारपूर्वक आपण त्याची यादी करायची आणि ते बियाणं घ्यायचं. तर हे झालं बियाण्याबद्दल.